करावं. आदरणीय कुलगुरू साहेब, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आणि समोरील सर्व बंधू भगिनींनो, आयुष्यात असे काही प्रसंग येतात की त्यावेळी आपली बोलतीच बंद होते. काही वेळा दुःखाचे प्रसंग म्हणून तर काही वेळा आनंदाचे प्रसंग म्हणून माणूस बोलू शकत नाही, अशी अवस्था मानसिकता तयार होते. आज ते मी इथं अनुभवायला लागले. खरं तर मला 25, 30, 40 वर्षापूर्वी कुणी सांगितलं असतं, 50 वर्षापूर्वी, की तू 50हून अधिक पुस्तकं लिहू शकशील आणि ज्या शिवाजी विद्यापीठामध्ये आमची मातृसंस्था आहे त्या ज्या मातृसंस्थेमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या पहिल्या बॅचचा MAचा विद्यार्थी म्हणून वावरण्याची, पहिल्या बॅचचा दिनकरराव वावरण्याचं भाग्य लाभलं. त्या विद्यापीठाचे आजचे कुलगुरू डॉक्टर पवार साहेबांचे खरे वारसदार हे आजचे कुलगुरू हे कामत साहेब या त्यांच्या हस्ते प्रकाशन होईल आणि त्यांच्या उपस्थितीत मामाने साहेबांनी आयोजित केल्याप्रमाणे मला सत्कार स्वीकारायची संधी मिळेल असं स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं. कोकाटे साहेब, चंदनशिवे साहेब, का कुणास ठाऊक तुम्ही माझं नाव आडनाव ऐकल्याबरोबर माझ्या समोरच अनिलनं फोन लावला होता. तुम्हाला नाव ऐकल्याबरोबर 1 मिनिटाच्या तेच कुराडे नो गडिंगलचे होय, मग नक्की येणार मी. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे कोकाटे साहेब, येताना आपल्या सासऱ्याच्या पोरगीला घेऊन आल्यात ते. मी जसं माझ्या सासऱ्याच्या पोरगीला इथं घेऊन आलोय की नाही, तसे हे इथं आल्या. वहिनीला आग्रह केला तरी इना झाल्या. आणि किती हजार वर्ष या राहणार आहेत अशाच अंधारात कुणास ठाऊक. मिळाली संधी तर घेतलीच पाहिजे. ही मक्तेदारी पुरुषी समाजाची ही मला खूप खूप खटकतंय. समाजशास्त्राचा एक संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी म्हणून मी पुस्तकं लिहायला सुरुवात केली. त्यावेळा पहिल्यांदा हाच विषय मी घेतला. तर कोकाटे साहेब, तुमचं आडनाव कोकाटे आहे, माझं कुराडे आहे. आपले आडनाव हातात घेऊनच आपण वावरत असतो दोघे. साहित्याच्या क्षेत्रात असो, समाजाच्या क्षेत्रात असो, कुठेही असो. आणि आज तुम्ही हे सिद्ध केलं. तुम्ही खरोखरच माझे वैचारिक लहान बंधू आहात की आमच्या वहिनीला तुम्ही इथं घेऊन आला. मी सुद्धा इथं येत असताना नाईलाज असतो म्हणा पाहिजे तर, पण माझ्या सासऱ्याच्या पोरगीला घेऊन आलो. रूपाताई, ही रूपाताई तर तुम्हाला सांगितलं मगाशी मी साहेब, बंडखोर तारा राणीची वारस या पिढीतली कोण असेल तर ही रूपा शहा आहे. भांडखोर पण आहे, बंडखोर आहे, पण चांगल्या विषयाला अनुसरून भांडत असते आणि लढत असते. ओपन टू ऑल अशी ही मुलगी महिलांच्यासाठी इथं कार्यालय काढल्याने आता प्राध्यापिका होती त्यावेळेला आणि आता रिटायर झाल्यावर सुद्धा टायर्ड कधीच झालेली नाही, टायर्ड नाही. आणि एक आधार म्हणून महिलांना ती करवीरमध्ये या नगरीमध्ये वावरत असते. हे सगळं बघितल्यानंतर शिवाजीराव परुळेकर, राष्ट्रसेवा दलाने सारे गुरुजींनी आम्हाला जे संस्कार दिले ते अशा काही पुढच्या पिढीतल्या मुली पार पडत असतात. कडेला बसलेली जी मुलगी आहे ना, काय तिचं नाव विसरलो, अंतिमा नाही, ती प्रतिमा आहे. खरं तर प्रथमच नाव ठेवूया तिचं. तिनं पुढाकार घेतलाय आणि मग हे याच्या डोक्यात घातलं की सरांची पुस्तकं मी वाचल्यात, एकत्र करूया. हे बी त्यातलाच आहे. त्याने ठरवलं. आणि आता तुम्हाला एक आश्चर्य वाटलं असेल की मी तिथं जाऊन पाया कुणाच्या पडलो.
ज्याने मला साहित्याच्या क्षेत्रात आणलं, एम डी देसाई साहेब ज्यांनी मला साहित्याच्या क्षेत्रात आणलं, संजय पवार, त्या कुर्ले सरांची या सौभाग्यवती आहेत. म्हणजे मला एक प्रकारे मातृस्थानी असलेले आहेत. मी सामाजिक कार्यकर्ता, राजकीय कार्यकर्ता, भाषणबाजी करत फिरणारा एक भटक्या जमातीपैकीच मी होतो. पण तू जे बोलतोस त्याच विषयावर तू तेच लिहित जा रे, त्या शब्दात लिहित जा, असं सांगणारे कुर्ले गुरुजी, कुर्ले सर, दुर्दैवानं अपघाती निधन त्यांचं झालं 2-3 वर्षापूर्वी. म्हणून मी वहिनी साहेबांना, दिनकर पाटलांना घेऊन गेलो आणि कोणत्याही परिस्थितीत तुम्ही यायला पाहिजे, कारण या साहित्याच्या क्षेत्रात राजकारणातनं साहित्यकारणाकडे ओढवण्यापैकी कुर्ले फॅमिली तुम्ही आहात. आणि दुर्दैवानं ते नाहीत, पण सुदैवानं तुम्ही आहात. तुमचा आशीर्वाद मला पाहिजे, म्हणून मी वहिनींना विनंती केली आणि त्या वहिनी इथं आलेल्या आहेत. हा कार्यक्रम अनिलला आयोजित करत असताना दंगलकार चांगल्या गोष्टीसाठी दंगली करणारी पोरं फार कमी असतात. आमच्या पिढीनंतर महाराष्ट्र हा योग दंगलकार निर्माण झाला आहे आणि त्यांच्या हस्ते, त्यांच्या उपस्थितीत मला अनुभवायला मिळतोय आनंदाचा क्षण. हे खरोखरच निश्चितपणे माझं एक प्रकारे भाग्य आहे. आणि तुम्ही सगळे जे इथं आलेले आहेत, गड इंग्लजपासून गडचिरोलीपर्यंत, हे जे एक तर एक इथं आलेले आहेत मित्र आमचे, कुलगुरू साहेब तुमचेही मित्र आहेत, नरेंद्र जाधव, राजेंद्र जाधव, इंटरनॅशनल वार्ता, हे असं जर्नलिस्ट आहे, इंटरनॅशनल जर्नलिस्ट. गेल्या 15-20 वर्षात जे प्राईम मिनिस्टर झाले आणि जे मुख्यमंत्री झाले त्यांच्याशी पर्सनल रिलेशन्स असलेला हा कोकणात जन्माला आलेला शेतकऱ्यांचा एक मुलगा मुंबईमध्ये जाऊन चायनापासून ते सगळीकडे असा यात असोय. आणि 2 वर्षापूर्वी त्याला वाटलं की आम्हाला दोघांना एकत्र आणावं आणि एक कार्यक्रम आयोजित केला आणि कामत साहेबांना आणि मला एका व्यासपीठावर आणलं. अशा व्यक्तीसुद्धा इथं तुम्ही सगळे आलेले आहात. त्यामुळं मी खूप आनंदी झालो आहे. माझे शिक्षक प्राथमिक शाळेतले नंदनवाडे गुरुजी इथं आलेले आहेत, नूलहून आमचे कुटुंबीय सगळे आलेले आहेत. गडहिंग्लजच्या नगरसेविका बीनादेवी कुराडे पण इथं आलेल्या आहेत. हे सगळं बघितलं की हा संजय हा साहित्यिक समारंभ आहे काय कौटुंबिक आहे मला काय लक्षात येईना. पण एवढं नक्की, एक माणसाच्या मर्यादा, जातीच्या, पातीच्या, नावाच्या, आडनावाच्या, या सगळ्या मर्यादा झुगारून मानवता हा एकच धर्म आणि मानव हीच एक जमात असं मानणाऱ्यापैकी आम्ही इथं आलेलो आहोत. गडहिंग्लजहून तर आमचे धडाडीचे मित्र बसवराज आजरी आपल्या कार्यकर्त्यांच्या सकट इथं आलेले आहेत. शिवराज कॉलेजचे प्राचार्य कदम साहेब इथं आपले शक्य असेल थोडे सहकार्य घेऊन इथं आलेले आहेत. या सगळ्यांना मी आभार मानण्याऐवजी त्यांचा भार मी स्वीकारतो आणि माझी कर्तव्याची जाणीव करून मी माझं इथनं पुढचं आयुष्य देतो. आता मगाशी मम्मानीने सांगितलंय की महिलांच्या संदर्भातच अजून 15-20 पुस्तकं लिहिल्या, म्हणजे 3 खंड हे महिला मुक्तीच्या वरचंच आहे. सिनेमा निघाला एकावर आणि महिलांना आम्ही इथं कैदी तर केलेच. ऐका तुम्ही भगिनींनो, तुम्हाला कैदी करून ठेवलंय, तुम्हाला जाणीव नाही आणि तुम्हाला एवढी सवय झाली 5000 वर्षात तुम्ही कैदी आहात याची जाणीवही तुम्हाला नाही. मग पण माझ्या आईच्या पोटाला जन्म दिल्याचं सार्थक व्हायचं असेल तर माझ्या भगिनींना मुक्तीच्या मार्गावर आणलं पाहिजे या भावनेतून मी लिहिलेत. चिंगीचं जीवदान पत्र म्हणून पोटातच मारायला सुरुवात केलेली असतोय ना आम्ही. आता महिलांना पाहिजे तेवढ्या जन्माला आणायच्या, पाहिजे त्यांना जन्माला येऊ द्यायचं, असा प्रकार असतोय. ते मला भयंकर खटकलं, म्हणून त्याच्यावर मी दीर्घ काव्य लिहिलं. त्याच्यावर एक सिनेमा काढणाऱ्यांनी काढला. अशी अनेक ही महिलांच्या मुक्तीची अजून 25 पुस्तकं आहेत. अनिल म्हणतोय की मी त्याच्यावर अजून अंक काढणार आहे. काढ तू. आणि त्याने एक सांगितलं जाता जाता, मी तुम्हाला त्या जाता जाता सांगतो. जाता जाता म्हणजे
मला साहेबांना युनिव्हर्सिटीत जायचं आहे आणि मला गडीला जायचं आहे, पण जाता जाता म्हणजे तुमचा गैरसमज होईल, वर जाता जाता काय आज संपणार आहेत 82 आज संपणार आहेत. पण त्यात सुद्धा माझं व्यक्तिमत्वच कुलगुरू साहेब वादग्रस्त आहे. प्रत्येक गोष्टीत वादग्रस्त आहे. माझा वाढदिवस कुठला? खरं तर वाढदिवस नाही, माझ्यासारख्या माणसाच्या जन्मदिवसाला वाढदिवसच म्हणायला पाहिजे. वाढदिवस कुठला? तर काही तुम्हाला कशाला विचारू, मला विचारा म्हणते ती. त्यावेळेला ते 51 वर्षापूर्वी तू विचारली होतीस की, त्यावेळेला सांगितलं होतं की 51 वर्षापासून हिच्याकडे नोकरीला आहे मी. अक्षरशः कुलगुरू साहेब तुम्हाला सांगतो, म्हणजे माझ्या सगळ्या बंधू भगिनींनाही वाटेल की हिनं कुठली अट गाठली होती. पहिल्यांदा तुमचा जो पगार, मला नोकरी करू द्यायची एक नसेल तर तुमचा जो पगार आहे तो ज्या वेळा तुमच्या खात्यावर जमा होईल त्याच्या दुसऱ्या क्षणी त्याच बँकेत माझ्या खात्यावर ट्रान्सफर झाला पाहिजे, असं 100 रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून द्या तर लगीन करीन. असली कोल्हापूरची लवंगी मिरची. आणि ते मी पाळलं बरं का साहेब, कुलगुरू साहेब. पाहिजे तर तिला आता तिच्या नवऱ्याची शपथ घालून विचारा मी पाळले का नाही. इव्हन मी पेन्शन, मी 20 वर्ष नोकरी केल्यावर सार्वजनिक हे करण्यासाठी म्हणून सहकारी संस्था आणि इतर सगळ्या याच्यात म्हणून मी व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतली. रिटायरमेंट घेतल्यानंतर घेणार म्हणून समजल्यानंतर ती प्रिन्सिपलकडे आली शिवराज कॉलेजच्या आणि तिला सांगितलं यांना रिटायर करायचं असेल तर आणि 100 रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून द्या म्हणावं, पेन्शन जमा झाली की माझ्या खात्यावर ट्रान्सफर झाली पाहिजे. आणि आता 37 वर्षे माझी पेन्शन हिच्या खात्यावर जमा होते. काय करू सांगा. काय माहित नाही, परंतु हे खरं आहे, ही वस्तूच आहे, अतिरेक नाही. का माणूस एखादा लिहू शकतो हे आमच्या मित्रमंडळींना समजावं म्हणून सांगतो. महिलांच्या संदर्भात आमचा दृष्टिकोन माझ्या आईनं शिकवलं आहे का, वारकऱ्याच्या पाटलाच्या घरातली माझी आई, माझ्या आईने रक्तात नाही हे संस्कार दिलेत म्हणून असं होतंय. तर या बंधुवर्गाला मी सांगेन की आपण हा प्रयोग तुमच्या पातळीवर सुद्धा करा. दिनकर पाटील प्राचार्य उठून उभा राहा. मी आता शेवटचं म्हणजे अलीकडचं पुस्तक लिहिलंय, शरद पवारांच्या हस्ते गेल्या महिन्यात प्रकाशित झालंय. महिलांना 50% आरक्षण सर्व पातळीवर, म्हणजे विधानसभेच्या आणि लोकसभेच्या सुद्धा का देत नाही? कुणाच्या बाची मागते तरी आई. इथं जन्माला आलेल्या शारदाताई पवारांच्या पोटात ज्या वेळेला हे पोरगं होतं 1940 साली आणि नंतर महाराष्ट्राचं मुख्यमंत्री झालं, त्यानं पहिल्यांदा काय केलं असेल तर महिलांना पंचायत समितीच्या पातळीवर 50% आरक्षण दिलं. काय बिघडतंय हो? माझ्यासारख्याला गप बसायची पाळी आली बायको निवडून गेल्यामुळं जिल्हा परिषदेला. पण काय कुणाचं बिघडलं? तोच प्रयोग विधानसभेच्या पातळीवर का होऊ नये? तोच प्रयोग लोकसभेच्या पातळीवर का होऊ नये? बाबासाहेब आंबेडकरांनी समान अधिकार दिलेत ना मातृवर्गाला, मग आम्ही समान अधिकार का देत नाही? याच्यावर एक पुस्तक लिहिलंय नुकतंच. आणि तुला सांगतो, प्राचार्य आहे पण पाटील आहे ना, पाटलं सहसा ऐकत नाहीत कुणाचं. पण तुला सांग, माझा दोस्त असल्यामुळे सांगतो, वहिनी नाही 50% अधिकार द्यायचे आणि येत्या कॉर्पोरेशनच्या निवडणुकीला उभा कर. तू वाढू नकोस. लक्षात आलं का नाही? हे सगळ्यांनी पितृवर्गानं, संजय पवार तुम्ही आता हे बी आमच्या पिढीनंतरचा असाच एक ऍक्टिव्ह आहे कोल्हापुरामधला. आता एक सांगतो, ह्यानं प्रकाशन केलाय, रूपाताई आणि तू दोघांनी मिळून 28 तारखेला माझा वाढदिवस आहे खऱ्या अर्थानं. कारण 28 तारखेनुसार आज येतोय आणि तिथीनुसार 28 तारखेला येतोय. मी ज्यावेळेला लक्षात आलं, मी शाळा झालो 8वी 9वी 10वी झाल्यावर, आणि माझ्या आईला विचारलं माझं जन्मतारीख काय, मला काय माहित रे, मला काय लिहायला येते का, काय का वाचायला येते? मग सांग केव्हा जन्माला आलो? तू अमुक अमुक वर्षापूर्वी
पोती पुनवा दिवशी जन्माला असेस गोकुळ अष्टमीला म्हणून तुझं नाव कृष्णा ठेवलंय. मग मी गेलो गावकार पाटलाकडं आणि बघितलं त्याच्या घरातले ताव 1944ला असलेल्या नारळी पौर्णिमे दिवशी पोती पुनवा दिवशी म्हणजे रक्षाबंधन दिवशी जन्म घेण्याचं भाग्य मला मिळालंय. आणि त्यामुळं अशी माझी आता अडचण आली आहे कुलगुरू साहेब आणि यांची सुद्धा. ह्यो म्हणतोय तारखेप्रमाणे 9 ऑगस्टला करायचं क्रांती दिन आहे तो आणि घरातली आणि बाकीची काही तिथली म्हणतात तिथीप्रमाणे करायचं. 28 तारखेला येणार आहे ती हे काय नारळी पौर्णिमा. मग आता हे काय तुम्हाला दोघांना सांगतो रूपाताईला आणि तुम्हाला हे पुस्तक वाचा. 1000 पानाचं असलं तरी 10 दिवस तुम्हाला मिळणार आहेत. ह्यो आता रिटायर झालाय तुला दुसरं काय काम नाही तू पण रिटायर झाली आहेस तुला तरी दुसरं काय काम. वाचायचं आणि परिसंवाद ठेवायचा. या विषयावर परिसंवाद ठेवायचा. त्या 5 पुस्तकांचा विषय आशय पात्र आणि प्रसंग याच्यावर बोलायचं तुम्ही सगळ्यांनी. मला नाही बोलवलं तरी चालेल मी का स्वतःच्या प्रसिद्धी सांगत नाही पण ज्या व्यक्ती जे विचार आम्ही संभाजीराव हे करतोय ते विचार समाजापर्यंत पोचवायचे असतील तर पुस्तक असंच ठेवून नुसतं लिहून थांबून चालत नाही. आता त्यानं सांगितला की पुस्तक विकत घेऊन घ्यावा म्हणून 1000 पानाचा आहे म्हटल्यानंतर 1800 रुपये किंमत ठेवली आहे त्यानं आणि आता तो 1100ला देतो म्हणतोय. माझी एक विनंती आहे प्रकाशकांना. का हो मॅडम दोघांनी मिळून प्रकाशित केले हो. माझी एक विनंती आहे आता जे इथं आलेले आहेत त्यांनी हे पुस्तक घ्यायचं जायचं जेवढं देता येईल तेवढं शक्य आहे तेवढं देता आलं तर द्यायचं नाही तर मनापासून आवडलं असेल तर घेऊन जायचं. पण आता त्यानं सांगितलं त्याप्रमाणे माझी सही घेऊन जायची आणि तुमचा फोन नंबर देऊन जायचा. का सांगितलं सांगूया तू फोन नंबर का मागालोय सांग. फोन करून सांगायचं पुस्तक नेलं पैसे द्या नव्हे माझ्याकडे नव्हे तुझ्या आधीच विचार करू नको. ज्यानं कैसे खर्च केलाय त्याच्याकडे द्या. जेवढे शक्य असेल तेवढं द्या. एवढंच द्या म्हणणार नाही एवढी देसाई हा आणलायस म्हणजे वहिनीने पैसे देते तुला बाहेर बघ ठीक आहे तुझ्या खिशात आहे तेवढं देऊन जा. ते बी आमच्या मिलिटरीमॅन रिटायरमेंट आहे साहेब तुमच्या जवळ राहतोय तिथं आणि स्वतः लेखक आहे एम डी देसाई पुरोगामी लेखक आहे. तर आता तुम्हाला बंधू भगिनींना एक विनंती करतो किमान 200 पुस्तकं आज इथलं गेली पाहिजेत. असतील तेवढं द्या नसतील त्याने घेऊन जावा. फक्त तुम्ही जाताना तुमचा फोन नंबर देऊन जावा आणि 1800 म्हणत नाही तुम्हाला शक्य आहे तेवढं द्या कारण मी याच्यावर काय मानधन घेतलेलं नाही. त्याच्याऐवजी तुम्हालाच पुस्तकं देतो. लेखकाचे घेतात ना विचारा त्याला बायको शपथ घालून मी काय घेतलंय काय त्याच्या बायकोनच प्रकाशित केलंय हे लक्षात आलं की नाही. तर माझी एकच विनंती आहे घेऊन जावा 100-150 पुस्तकं जाऊ द्या 2 महिन्याची पेन्शन माझ्या बायकोच्या साक्षीने सांगालोय. हा घेऊन जावा पुस्तकं घेऊन जावा. आईजीच्या जीवर बाईजी उधार काय परमिशन घेतलेलं नाही परंतु जाईल 2 महिन्याची पेन्शन काय बिघडतंय. हा घेऊन पुस्तकं घेऊन जायची पण तिथं सही करून फोन नंबर लिहून घेऊन जायचा. तिथं कोण विक्रीला बसले त्या पोरांना सांग बाबा नाव फोन नंबर एवढं आहे म्हणा मला समजू देत कोण आणि मग काय करायचं ते बघूया. आणि 28 तारखेपर्यंत म्हणजे परिसंवाद ठेवणारा ही शाह मॅडम त्या तारखेपर्यंत जेवढं शक्य होईल तेवढं द्यायचं नसेल तर त्या दिवशी घेऊन यायचं. ह्याला मी बोलवतो आणि देऊया. पैसे मिळवण्यासाठी लिहिणारा लेखक मी नाही परंतु ह्यो का कुठला साखर कारखान्याचा चेअरमन किंवा खासदार आमदार नाही. पाप शेतकरी समाजातनं आलेलं आणि शाहू महाराजांच्या विचाराप्रमाणे प्रवृत्त झालेले ते पवार एक अशी पोरं आहेत. त्यामुळे त्यांना प्रवृत्त केलं पाहिजे आणि त्यांना सपोर्ट केला पाहिजे आपापल्या परीनं. म्हणून ही विनंती करतोय जाताना घेऊन जावा
शक्य असेल तर द्या, नसेल तर मी सोचतो आणि शक्य असेल तेवढं द्या. 28 तारखेपर्यंत मुदत देतो. हा, तू पैसे द्यायला पाहिजे ना सांगतो, नाहीतर आडनाव हातात घेऊन येईन तिथं. शहा मॅडम आडनाव हातात घेऊन माझं. हां, मग असं करूया एवढंच सांगतो. आणि कुलगुरू साहेब जरा आगाऊपणे बोलायचं सवय आहे मला, आपण ऐकून घेतलात. पण खरं तर कुलगुरूंच्या उपस्थिती एवढा आगाऊपणा बोलणं बरोबर नाही. मी तुमची सगळ्यांच्या अगोदर त्यांची क्षमा मागतो आणि तूर्त थांबतो. धन्यवाद सर. मला वाटतंय सरांनी बरं बोलण्यापेक्षा सगळंच खरं बोललेलं आहे. त्या